आमच्यावरती वेळ आणू नका. मी नक्कीच मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आवाहन करेल की आम्हाला कुठेतरी दगडधोंडे घेण्यासाठी आणि म्हणजे कोणतं तरी विचित्र काम करण्यासाठी भाग पाडू नका. आम्हाला आमचं परमानंट आणि आम्हाला किमान पोटाला आम्ही सुखाने भाकर खाऊ शकतो, ज्या काम करताना आम्हाला समाधान मिळू शकतं ते काम करायचं आमची इच्छा जी आहे. आम्ही विद्यार्थ्यांना घडवतोय, आम्ही आरोग्य खात्यात काम करतोय, आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहोत, तर आम्हाला ते काम समाधानी करताना आमच्या लेकरा बाळांना पोट भरून अन्न आम्ही देऊ शकतो. किमान एवढा तरी पगार माणूस म्हणून तुम्ही कुठेतरी द्यावा, म्हणून आम्ही शासनाला भाग पाडल्याशिवाय राहणार नाहीत असं तुकाराम दादा आणि बालाजी दादा तुम्हाला शब्द देतो. विरोधी पक्ष नेता जेव्हा तुम्हाला माहिती आहे की हे सरकार, हे सत्ताधारी इतके विचित्र आणि इतके महाभयानक आहेत ना, यांनी विरोधी पक्ष नेताच ठेवला नाही. तुम्हाला मी जो शब्द दिला असता की विरोधी पक्ष नेता कुठेतरी सदनात तुमचा आवाज उठवेल, पण मात्र विरोधी पक्ष नेताच ठेवला नाही. अंबादास दानवे आहेत. नाही, कार्यकाळ संपला, अच्छा, दिलाच नाही. नंतर भास्कर जाधव साहेबांचा बऱ्याच वेळा साहेब गेले तरी सुद्धा मंजुरी दिली नाही. म्हणजे इतकं भयानक इंग्रजांनी सुद्धा इतका अन्याय केला नव्हता. आपल्याला बोलण्याची संधी तरी दिली असती, देत होते, पण या सत्ताधारींनी ते विरोधी पक्ष नेता पद सुद्धा ठेवलं नाही. इतकं भयानक अवस्था ठेवलेली आहे. म्हणजे आम्हाला फक्त तुमच्या खांद्याला खांदा लावून लढण्याशिवाय एवढंच ठेवलेलं आहे आणि आम्ही ते लढणार आहोत हा शब्द तुम्हाला देते. कारण की मी तुम्हाला आधीच सांगितलं, उद्धव साहेब संवेदनशील व्यक्ती आहेत. जर उद्धव साहेब संवेदनशील राहिले नसते तर उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असता का? यांना इतका मोह आहे, यांना इतका मोह आहे की यांनी 3 पायाचं सरकार ठेवलं, 3 चाकाची गाडी ठेवली, पण यांनी मात्र काम मात्र केले नाहीत. गरिबाला मारून टाकण्यासाठी ही सत्ता यांना फक्त हवी आहे. पण मात्र उद्धव साहेब संवेदनशील मुख्यमंत्री होते म्हणून त्यांनी स्वतः राजीनामा दिलाय साहेब. म्हणून त्यांच्यापर्यंत जर आपली कैफियत मांडली तर साहेब नक्कीच त्यांच्या परीने, कारण की त्यांच्या हातात द्यायला काहीच नाही, फक्त तुमच्या खांद्याला खांदा लावून उभं राहण्यासाठी साहेबांचा. हा साहेब, हा होतं सांग. बघा, मी खोटं कधीच बोलत नाही दादा. मी पूर्ण आणि नुसतं येऊन, मला जर यायचंच राहिलं असतं तर 2 मिनिटं येऊन भाषण देऊन पुढारी सारखी निघून गेली असती. पण मी नेता नाही, मी कार्यकर्ता आहे. मी या भावा बहिणींची बहीण आहे, म्हणून मला नुसतं